धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्राची कासवगती काही केल्या संपेना गेल्या. सोयाबीन खरेदी केंद्र शासनानं महिना झालं सुरू केले, मात्र सोयाबीन खरेदी केंद्राच्या मागे जे शुल्क कास्ट लागले ते संपायचं नाव घेत नाहीये. कधी बारदाना असेल किंवा कधी टॅगिंगची अडचण असेल, त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र जी आहे ती संत गतीनं चालत आहेत. मी आता ज्या खरेदी केंद्रावरती आहे, एकता खरेदी केंद्र, या खरेदी केंद्रानं मात्र जिल्ह्यात 1,000च्या जवळपास शेतकऱ्यांची खरेदी करून जे आहे ते सोयाबीन खरेदी केलेलं आहे. नोंदणी केली त्या शेतकऱ्या एवढंच खरेदी केंद्र या खरेदी केंद्रावर खरेदी झालेलं आहे. मात्र इतर जिल्ह्यात जर खरेदी केंद्र बघायची झाली तर इतर खरेदी केंद्रावर मात्र खरेदी होताना तशी दिसत नाही आहे. जिल्ह्यात 23,000च्या जवळपास शेतकऱ्यांना SMS गेलेले आहेत, नोंदणी झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात 5,760 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी गेलेलं आहे. आणखीन 14,000 शेतकरी जे आहेत ते या सोयाबीन खरेदीपासून वंचित आहे. शासनानं 80च्या जवळपास जरी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले असले तरी प्रत्यक्षात खरेदी कधी होणार विचार आहे. काय सांगाल, कधी झाली खरेदी सोयाबीन? आज सकाळी एकता खरेदी केंद्र MIDC डिकसळ येथे सकाळी 5 वाजता माल आणला आणि पहिल्या हेत आपली त्यांनी माल उतरून घेतला. मालाची त्यांनी हवा बघितली, माती बघितली, माल योग्य होता. इथं 5,328 रुपये भाव दिलेला आहे. बाहेर 4,700-800 भाव आहे. आमची शासनाने विनंती आहे की 5,300 पेक्षा 6,000-7,000 भाव जर दिला तर कधी कुठंतरी शेतकरी ह्या दुष्काळामधून बाहेर निघेल आणि शासनानं 7,000 भाव करावा अशी मी शासनाला विनंती करतो. भाव करावा अशी मागणी. कधी आणलं होतं सोयाबीन तुम्ही? सकाळी आणलं होतं. कधी नोंदणी कधी केली होती? एक महिना झाला. महिना झाला होता. प्रतिसाद चांगला मिळाला का खरेदी केंद्रात? बरोबर. प्रतिसाद. बाबा तुम्ही कधी आलात? सकाळी आलो. नोंदणी कधी केली होती? 1 महिना होऊन गेला. मध्ये तर काय बारदानामुळे बंद होतं, त्यावेळेस काय केलं? काय नाही, निवांत थांबलो. हां. पुन्हा बारला आला म्हणलेस, पुन्हा आमचा नंबर आला म्हणले, मग आलो. एकता खरेदी केंद्रासारखी बोटावर मोजण्यातकीच खरेदी केंद्र आहे ती प्रत्यक्षात मात्र चांगल्या पद्धतीनं चालतात. धाराशिव जिल्ह्यात जर बघायला गेलं तर 24,000 खरेदी शेतकऱ्यांची असेल, महिना दीड महिना झालं नोंदणी झाली असेल. खरेदी जर फक्त 5,000 शेतकऱ्यांची झाली असेल तर 24,000च्या शेतकऱ्यांची खरेदी कधी होणार आणि त्यांना कधी त्यांचा माल उचलला जाणार हा एक मोठा प्रश्न. त्यामुळं शासनाने ही कासवगती ढकलून जी आहे ती मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्राचं जे आहे ते आवक वाढवावी अशी अपेक्षा कुठेतरी शेतकरी करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरुपण, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.